हॅलो सायंटिस्ट्स, मी आहे रिया, मुंबईची एक सायंटिस्ट. आणि प्रत्येक सायंटिस्टचं एकच कर्तव्य असतं, जे आहे एक्सपेरिमेंट करणे. जसं की फेल्ड एक्सपेरिमेंट 108. आणि इथूनच सुरू होते सायंटिस्टच्या आयुष्यातलं खरं शिक्षण. नापास झाल्यावरही न थांबायचं शिक्षण. जेव्हा मी आपल्या देशी इन्ग्रेडियंट्सला शास्त्रीय तंत्रज्ञानाबरोबर मिसळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रयोगशाळेने सांगितलं की हे भारतीय गरमीमध्ये कामच नाही करू शकत. आणि केमिस्टने मला सांगितलं की देशी उपाय पुरेसे अत्याधुनिक नाहीयेत. आणि दरवेळी जेव्हा माझी तुकडी नापास व्हायची, तेव्हा सगळे आपल्या स्टाईलमध्ये फक्त हेच समजवायचे, हे बघ पोरी, तुझ्याच्यानी होणार नाही. पण मी तर ठरवलं होतं, करून तर मी नक्की दाखवणार. बस करत राहिले मी माझ्या चुकांवर वार, आणि शेवटी मला मिळाले यश. विथ पोषणचा आविष्कार. पोषण, आजीबाईचे उपाय आणि माझी कंपनी बायोटिक स्किन टेक्नॉलॉजीने बनवलेली एक अशी स्किन केअर रेंज आहे जी तुमच्या स्किनची फक्त आतल्या नाही, बाहेरचं नाही, तर सगळ्या थरांचे संपूर्णपणे पोषण करते. बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक, आयुर्वेदिक, शास्त्रोक्त आणि वैद्यकीय ब्रँडपेक्षा पोषण वेगळं कसं आहे सांगते मी तुम्हाला फक्त 3 मुद्द्यांमध्ये. पहिला, आम्ही सगळे नैसर्गिक घटक त्यांच्या नैसर्गिक जागेवरूनच आणतो. म्हणजे केसर येणार काश्मीरहून, हळद येणार सांगलीहून, म्हणजे तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील. दुसरा, आम्ही या सगळ्या घटकांना प्रोबायोटिकने एकत्र करून मग बायोफर्मेंटेशन मधून नेतो. म्हणजे ज्या देशात दही, पेज, इडलीचे फायदे घराघरांना माहीत आहे, तिथे मी तुम्हाला फर्मेंटेशनचे अजून फायदे काय सांगू. आणि तिसरा, पोषणला सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी आम्ही मिसळतो स्किन ऍक्टिव्स जसे नायसिनामाइड व व्हिटॅमिन सी. म्हणजे तुमच्या स्किन केअर दिनचर्येत काही कमी राहणार नाही. टायटन्स, पोषण फक्त एक बिझनेस नाही, हा एक प्रयत्न आहे आपल्या आयुर्वेदिक ज्ञानाला शास्त्राबरोबर मिसळून आणखी असरदार बनवण्यासाठी. यासाठी आज मी तुमच्याकडे मागते 1,05,00,000% इक्विटीसाठी. तुम्ही माझ्या या स्वप्नाला पोषण देण्यास तयार आहात? मला तुमची ही जी सुरुवात आहे ना, सुरुवात ती कमालीची वाटली. एक नापास प्रयोग दाखवण्याची. करेक्ट. तुम्ही आयुष्यात असे किती नापास प्रयोग केलेत? खूप सारे. कदाचित मी हिशोबच ठेवला नाही, पण जवळजवळ 50. नापास प्रयोगात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी आकर्षित करते? प्रामाणिकपणे कधी कधी मी चुकीची पण असू शकते. व्हेरी नाईस. या आयडियाची सुरुवात कुठून झाली? अच्छा, मी माझ्या शिक्षणाची सुरुवात केली. मी युक्रेनला गेले बायोलॉजी शिकायला. त्यानंतर मी मास्टर्स केलं कॉस्मेटिक सायन्स फ्रान्समध्ये. आणि मग मी लॉरियलमध्ये काम करत होते प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये. तिथे मी पाहिलं की ते नवीन शोधांवर फार भार देतात आणि R&D मध्ये पण. आणि तिथे जनरल आर्टिकल आणि रिसर्च वाचून 2022 आणि 23 मध्ये जास्तीत जास्त संशोधन झालं होतं स्किन मायक्रोबायोम बद्दल. आणि हे तेव्हा मला फार नाविन्यपूर्ण वाटलं, कारण फर्मेंटेशन भारतीय शास्त्र आणि बायोलॉजी दृष्टिकोनातूनही खूप अग्रेसर आहे. तेव्हा मला ही आयडिया आली की मी पोषण सुरू करायला हवं. आणि तुम्ही तुमच्या आजीबाईंचा कोणता उपाय यामध्ये वापरलाय? खूप काही, जसं की आम्ही हळद, केसर, आवळा, एलोवेरा, गोतोकोला, स्पिनच, मोरिंगा सगळं. तुम्ही सगळ्या खायच्या वस्तू याच्यामध्ये वापरल्या, मग आम्ही खायचं काय आता? हे पोषण आहे तुमच्या आतल्या आणि बाह्य गोष्टींसाठी. हे स्किनचं किचन आहे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.